गुड मॉर्निंग भय अधिकाऱ्यांनो, मी आज आपल्याला UPSC, MPSC, PSI, STI, ASO पूर्व परीक्षा, STI मुख्य परीक्षा, त्यानंतर टॅक्स असिस्टंट, एक्साइज इन्स्पेक्टर, क्लारिकल पूर्व परीक्षा, टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा या सर्व परीक्षेचा विचार करता बेरोजगारी, रोजगार व बेरोजगार, आपल्या प्रकरणाचं नाव आहे रोजगार व बेरोजगार. रोजगार व बेरोजगार या प्रकरणावर आतापर्यंत UPSC, PSI, STI, MPSC पूर्व मुख्य या सर्व परीक्षांचा विचार करता जवळपास 55 पेक्षा जास्त प्रश्न आयोगाने परीक्षेत विचारलेले आहेत आणि विचारण्याची शक्यता सुद्धा आहे. आता येणारी जी राज्यसेवा आहे, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि म्हणून हा सुद्धा टॉपिक आपण सविस्तर माध्यमातून या ठिकाणी पाहत आहे. आता रोजगार आणि बेरोजगार हा टॉपिक पाहत असताना या टॉपिक मध्ये नेमके कोणते पॉइंट आहेत, कोणते मुद्दे आहेत, या मुद्द्यांचा आपल्याला आढावा आज या ठिकाणी घ्यायचा आहे. तर सर्वप्रथमतः बेरोजगारीची व्याख्या काय, त्यानंतर बेरोजगारीचा दर कोणता आहे, त्या दराविषयी आपल्याला सविस्तर बोलायचं आहे. LFPR, त्यानंतर WPR, बेरोजगारीच्या संकल्पना कोणकोणत्या आहेत, अनैच्छिक बेरोजगारी, ऐच्छिक बेरोजगारी, न्यून बेरोजगारी, ह्या 3 प्रकारच्या संकल्पना आपल्याला सविस्तर पाहायच्या आहेत. पूर्ण रोजगार, फुल एम्प्लॉयमेंट, त्यानंतर सीमांतिक कामगार काय आहे, मुख्यतः कामगार काय, त्याच्यानंतर ओकूचा नियम काय, फिलिप्स वक्ररेषा काय, यावर सुद्धा आयोगाने परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीच्या प्रकारामध्ये आपल्याला हंगामी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी, तांत्रिक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी, घर्षणात्मक किंवा संघर्षणात्मक बेरोजगारी, ग्रामीण बेरोजगारी, नागरी बेरोजगारी या सर्व बेरोजगारीच्या प्रकारांचा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये सविस्तर रूपात घ्यायचा आहे. त्यानंतर NSSOने नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस यांनी मांडलेल्या ज्या काही 3 प्रकारच्या कन्सेप्ट आहेत, UPS, CWS, CDS, याचाही आपल्याला आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. बेरोजगारीची कारणे कोणकोणती आहेत, त्या कारणावर सुद्धा आयोगाने आतापर्यंत 2 ते 3 प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. त्यानंतर बेकारीचे परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर काय होतात. बेकारीचे सर्वसाधारणतः 2 प्रकारचे परिणाम आहेत, ज्यामध्ये आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम. तर याची तुम्हाला फक्त नावं विचारल्या जातात, याचं बाकीचं काही विचारलं जात नसून केवळ नावं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर आर्थिक परिणाम यामध्ये संसाधनांचा अपव्यय, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अवघड, दारिद्र्य उत्पन्न विषमता, अनौपचारिक क्षेत्राची वाढ, अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भार आणि आर्थिक गुन्हेगारीत वाढ. तर असे 6 प्रकारचे परिणाम केवळ तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर सामाजिक परिणाम, ज्यामध्ये सामाजिक तणाव व अशांतता बेरोजगारीमुळे निर्माण होते, मानवी मूल्याचा ऱ्हास होतो आणि निष्क्रियता, असे हे 3 प्रकारचे सामाजिक परिणाम याची केवळ तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे आहे. तर आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम असे 2 प्रकारचे परिणाम या ठिकाणी आहेत, ज्याची नावं केवळ तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यावर तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे. बेरोजगारीची कारणे कोणते, तर असा आपण सविस्तर अभ्यास या प्रकरणामध्ये आज आपण पाहणार आहोत. रोजगार व बेरोजगार यामधील भाग क्रमांक 1 याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता बेरोजगारीची व्याख्या काय आहे, तर बेरोजगार म्हणजे या ठिकाणी श्रमिकांचा पुरवठा हा जास्त आहे, श्रमिकांचा पुरवठा हा जास्त आहे, मात्र या ठिकाणी श्रमिकांची मागणी ही कमी आहे. श्रमिकांची मागणी कमी, श्रमिकांचा पुरवठा जास्त, या दोघातला फरक ज्याला आपण बेरोजगारी असं म्हणू. श्रमिकांचा पुरवठा जास्त, श्रमिकांची मागणी कमी, या दोघातील असणारा फरक ज्याला आपण बेरोजगार असं म्हणू किंवा बेरोजगार व्यक्ती असं म्हणू, ही त्याची व्याख्या आहे. आता बेरोजगारीचा दर बरोबर काय, तर बेरोजगारांची संख्या गुणिला 100 भागिला श्रम पुरवठा. आता श्रम पुरवठा म्हणजे काय, तर 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या, 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या जी सक्षम आहे, काम करण्याची लायकी आहे, अशा व्यक्तींची संख्या, महिला किंवा पुरुष अशा दोघांची संख्या, ज्याला आपण श्रम पुरवठा असं म्हणतो. म्हणजे यामध्ये काही अंध, अपंग, लुळे, खुंगळे असे काही व्यक्ती आहेत जे
श्रम पुरवठ्यामध्ये येणार नाहीत किंवा कार्यरत नसू शकतात किंवा काम करण्यास त्यांच्याकडे कॅपॅसिटी नसणे, असे व्यक्ती सोडून जे 15 ते 59 वयोगटात येतात, जे काम करण्यासाठी सक्षम आहेत, अशांना आपण श्रम पुरवठा असं म्हणतो. मग आता उदाहरणार्थ या ठिकाणी श्रम पुरवठा यांची संख्या 20,000 आहे असं आपण गृहीत धरू. श्रम पुरवठा किती? 20,000 आहे. आता या श्रम पुरवठ्यापैकी या ठिकाणी बेरोजगारांची जी संख्या आहे ती उदाहरण म्हणून आपण 2,000 घेऊ. मग आपल्याला आता हा श्रम पुरवठा आणि बेरोजगारीचा दर काढण्यासाठी आपण काय करणार, आता या ठिकाणी 2,000 गुणिला 100 भागिला 20,000. मग 1000 आणि 1000 कॅन्सल, 0 आणि 0 कॅन्सल, 2 आणि 2 कॅन्सल, बरोबर 10%. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक 100पैकी 10 लोक कसे आहेत? बेरोजगार आहेत, ज्याला आपण बेरोजगारीचा दर असं आपण म्हणतो. म्हणजेच बेरोजगारीचा दर बरोबर बेरोजगारांची संख्या गुणिला 100 भागिला श्रम पुरवठा. म्हणजे या ठिकाणी रोजगाराचा दर जर काढायचा असेल आपल्याला, तर रोजगाराचा दर कसा येईल? रोजगारांची संख्या गुणिला 100 भागिला श्रम पुरवठा, म्हणजे आपल्याला रोजगाराचा दर या ठिकाणी मिळेल. मग आपल्याला पाहता येईल रोजगारांचा दर बरोबर रोजगारांची संख्या गुणिला 100 भागिला श्रम पुरवठा. मग आपल्याकडे या ठिकाणी रोजगारांची संख्या किती येणार? तर 18,000 येणार, गुणिला 100 आणि भागिला या ठिकाणी 20,000. 1000 आणि 1000 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल, किंवा 2 पंच 10 आणि 18 पंच 90. म्हणजे या ठिकाणी रोजगारांचा दर किती आला? 90% आणि बेरोजगारीचा दर किती आला? 10%. दोघांची बेरीज बरोबर 100%. म्हणजे रोजगारीचा दर काढत असताना रोजगारांची संख्या गुणिला 100 भागिला श्रम पुरवठा, बेरोजगारीचा दर काढत असताना बेरोजगारांची संख्या गुणिला 100 भागिला श्रम पुरवठा, अशा प्रकारे आपल्याला बेरोजगारीचा दर आणि रोजगाराचा दर या ठिकाणी सांगता येतो. आता LFPR, ज्याला आपण लेबर फोर्स पार्टिसिपेट रेट असं आपण म्हणतो, लेबर फोर्स पार्टिसिपेट रेट, ज्याला आपण मराठीमध्ये श्रम बल सहभाग दर असं आपण म्हणतो. श्रम बल सहभाग दर, लेबर फोर्स पार्टिसिपेट रेट. आणि म्हणून श्रम बल सहभाग दर बरोबर या ठिकाणी काय येणार? रोजगारांची संख्या अधिक बेरोजगारांची संख्या कंस गुणिला 1000 भागिले एकूण लोकसंख्या. म्हणजे आपली जेवढी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये रोजगारांची संख्या किती, बेरोजगारांची संख्या किती आणि एकूण लोकसंख्येने त्याला आपण डिवाइड केल्यानंतर आपल्याला जो काही दर मिळेल तो प्रत्येक हजाराच्या मागे मिळतो, ज्याला आपण LFPR असं म्हणतो, किंवा श्रम बल सहभाग दर आपण असं म्हणतो. आकडे टाकले कॅल्क्युलेशन करणं अवघड नाही, एकदम सोपं आहे. WPR, ज्याला आपण वर्कर पॉप्युलेशन रेशो, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो? कामगार लोकसंख्या दर असं आपण म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणायचं आपण? कामगार लोकसंख्या दर, वर्कर पॉप्युलेशन रेशो असं सुद्धा आपण म्हणतो, किंवा कामगार लोकसंख्या दर असं आपण म्हणतो. मग या ठिकाणी काय घेतलं आपण? तर रोजगारांची संख्या गुणिला 1000 आणि भागिला एकूण लोकसंख्या. रोजगारांची संख्या गुणिला 1000 भागिले एकूण लोकसंख्या बरोबर आपल्याला काय मिळतो? कामगार लोकसंख्या दर असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अशा ह्या 3 कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. बेरोजगारीचा दर, श्रम बल सहभाग दर आणि कामगार लोकसंख्येचा दर, याचे 3 सूत्र आहेत. तुम्हाला मागच्या वेळेस आयोगाने बेरोजगारीचं सूत्र हे परीक्षेत विचारलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रकारची सूत्र सुद्धा अलीकडच्या काळात आयोग परीक्षेत विचारण्याची शक्यता आहे. आणि म्हणून याचा अभ्यास करत असताना आपण आकडेचा विचार करताना त्याचा उतरता क्रम काय, चढता क्रम काय, जास्त कमी, त्यानंतर सूत्राचा विचार करताना योग्य सूत्र अयोग्य सूत्र आहे की नाही. बऱ्याच वेळेस तुम्हाला बेरोजगारीचा दर याचं सूत्र जर आयोगाला विचारायचं असेल तर आयोग काय करणार? बेरोजगारीचा दर बरोबर क्वेश्चन मार्क आणि मग या ठिकाणी बेरोजगारांची संख्या गुणिला 1000 भागिला श्रम पुरवठा. दुसरा पर्याय तुम्हाला देऊ शकते बेरोजगारांची संख्या गुणिला 100 भागिला श्रम पुरवठा. हे बरोबर सूत्र आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी बेरोजगारांची संख्या गुणिला श्रम पुरवठा भागिला 100 असं चुकीचे विधान पण देऊ शकते. मग आपल्याला योग्य विधान त्यात निवडता आलं पाहिजे.
आणि म्हणून हे तिन्ही सूत्र आपण या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने कुठलेही सूत्र कुठली आकडेवारी विचारली तर त्याचा प्रश्न आपल्याला सहज सोडवता येऊ शकते. कामगाराचे सर्वसाधारणतः दोन प्रकार आपण या ठिकाणी पाळलेले आहेत, सीमांतिक कामगार आणि मुख्यतः कामगार. आता सीमांतिक कामगार म्हणजे काय, तर एका वर्षाचा विचार करता, म्हणजे या ठिकाणी 365 किंवा 366 दिवस या दिवसांचा विचार करता जर एखाद्या व्यक्तीला 183 दिवसापेक्षा कमी दिवस काम मिळत असेल तर त्याला आपण सीमांतिक कामगार असं म्हणतो. एका वर्षाचा विचार करता 365 किंवा 366 दिवसाचा विचार करता जर एखाद्या व्यक्तीला 183 दिवसापेक्षा कमी दिवस काम मिळत असेल तर अशा व्यक्तीला आपण सीमांतिक कामगार असं म्हणतो. आता मुख्यतः कामगार म्हणजे काय, तर एका वर्षाचा विचार करता किंवा 365 किंवा 366 दिवस यांचा विचार करता त्या व्यक्तीला 183 दिवसापेक्षा जास्त दिवस काम मिळणे ज्याला आपण मुख्यतः कामगार असं म्हणतो. आता लीप वर्ष असेल तर 366 दिवस, सर्वसाधारण वर्ष असेल तर 365 दिवस, आणि म्हणून लीप वर्षाचा विचार करता या ठिकाणी 183 दिवसापेक्षा जास्त दिवस काम मिळणे त्या व्यक्तीला आपण मुख्यतः कामगार म्हणतो. आणि ज्या व्यक्तीला 183 दिवसापेक्षा कमी दिवस काम मिळते त्याला आपण सीमांतिक कामगार असं म्हणतो. तर असे कामगाराचे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, सीमांतिक कामगार आणि मुख्यतः कामगार. आता बेरोजगारीच्या ज्या संकल्पना आहेत, बेरोजगारीच्या प्रामुख्याने 3 प्रकारच्या संकल्पना आहेत, ज्या संकल्पनांमध्ये अनैच्छिक बेरोजगारी, ऐच्छिक बेरोजगारी, न्यून बेरोजगारी. आता अनैच्छिक बेरोजगारी कशाला म्हणायचं आपण, तर अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे या ठिकाणी व्यक्तीची काम करण्याची इच्छा असणे, पात्रता असणे, व्यक्तीची काम करण्याची इच्छा असणे, पात्रता असणे, क्षमता असणे, परंतु अर्थव्यवस्थेत काम उपलब्ध नसणे. व्यक्तीची काम करण्याची इच्छा असणे, पात्रता असणे, क्षमता असणे, प्रचलित वेतन दरावर व्यक्ती काम करण्यास तयार असणे, परंतु या ठिकाणी अर्थव्यवस्थेत काम उपलब्ध नसणे ज्याला आपण अनैच्छिक बेरोजगारी असं आपण म्हणतो. आता ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, तर या ठिकाणी काम उपलब्ध आहे, व्यक्तीच्या अंगी काम करण्याची पात्रता आहे, काम करण्याची क्षमता व्यक्तीच्या अंगी आहे, अर्थव्यवस्थेत काम उपलब्ध आहे, वेतन दर उपलब्ध आहे, परंतु व्यक्तीची इच्छा इथं नसणे ज्याला आपण ऐच्छिक बेरोजगारी असं म्हणतो. म्हणजे व्यक्तीच्या अंगी पात्रता पण आहे, त्यानंतर क्षमता पण आहे, त्यानंतर अर्थव्यवस्थेत काम सुद्धा उपलब्ध आहे, वेतन दर सुद्धा उपलब्ध आहे, परंतु व्यक्तीची काम करण्याची इच्छा नसणे ज्याला आपण ऐच्छिक बेरोजगारी असं आपण म्हणतो. आता न्यून बेरोजगारी म्हणजे काय, तर काम मिळणे पण आपल्या लायकीनुसार, आपल्या पदानुसार, आपल्या डिग्रीनुसार, आपल्या क्षमतेनुसार काम न मिळणे ज्याला आपण न्यून बेरोजगारी असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या कार्यक्षमतेचा, आपल्या प्रशिक्षणाचा, आपल्या पदाचा, आपल्या कौशल्याचा, आपल्या प्रशिक्षणाचा या ठिकाणी पूर्ण वापर न होणे ज्याला आपण न्यून बेरोजगारी असं म्हणतो. न्यून बेरोजगारी असं म्हणतो. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या इंजिनियर व्यक्तीने किंवा एखाद्या अभियंता व्यक्तीने कारकुनी काम करणे, डॉक्युमेंटरी काम करणे ज्याला आपण न्यून बेरोजगारी असं म्हणतो. दुसरे एक उदाहरण आपल्याला द्यायचं झाल्यास बीएड धारक व्यक्तीने जर ज्युनियर केजी, सिनियर केजी लहान मुलांना, छोट्या मुलांना शिकवणे याचा अर्थ त्याची पात्रता त्या ठिकाणी वापरली नाही, त्याची डिग्री त्या ठिकाणी वापरली नाही. अशा प्रकारे आपल्याला न्यून बेरोजगारीची उदाहरणं या ठिकाणी सांगता येतात. तर अशा प्रकारे न्यून बेरोजगारी, ऐच्छिक बेरोजगारी आणि अनैच्छिक बेरोजगारी. अनैच्छिक बेरोजगारीच आपण दृश्य बेरोजगारी किंवा उघड बेरोजगारी असं आपण म्हणतो. तर ह्या बेरोजगारीच्या 3 प्रकारच्या संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होतात. अनैच्छिक बेरोजगारीवर आतापर्यंत आयोगाने 1 ते 2 वेळेस प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. तुम्ही 2011 पासून 2019-20 पर्यंत ज्या काही आयोगाचे प्रश्नपत्रिका झालेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही प्रश्न पाहिले तर तुम्हाला निश्चित हा प्रश्न पाहायला मिळू शकतो. ओकूचा नियम. ओकू हा जो अर्थतज्ञ आहे, ओकूच्या मते जीडीपी वृद्धी दर व बेरोजगारी यामध्ये व्यस्त संबंध असतो. आता जीडीपी वृद्धी दर व बेरोजगारी यामध्ये जो व्यस्त संबंध आहे तो नेमका कसा असतो, तर जर
जीडीपी या ठिकाणी 3% वाढल्यास बेरोजगारी 1% कमी होते. जीडीपी 6% वाढली, बेरोजगारी 2% कमी होणार. जीडीपी 18% वाढली, बेरोजगारी 3% कमी होणार. म्हणजे जीडीपीचा दर जसा जसा वाढत जाणार तसा तसा बेरोजगारीचा दर कमी कमी होतो. याला आपण व्यस्त संबंध असं म्हणतो. आणि म्हणून ओकूच्या मते जीडीपी वृद्धी दर व बेरोजगारी यामध्ये व्यस्त संबंध असतो असं ओकू यांनी सांगितलेलं आहे. आता आपण एक डायग्रामच्या सहाय्याने आपण व्यस्त संबंध म्हणजे काय हा थोडक्यात पाहू. तर या ठिकाणी व्याजाचा दर आपण दर्शविलेला आहे आणि या ठिकाणी कर्जाची रक्कम आपण दर्शविलेली आहे. जर व्याजाचा दर या ठिकाणी 1% असेल, 1% असेल, तर या ठिकाणी आपण 300 रुपयाची कर्जाची मागणी करू. जर व्याजाचा दर वाढला आणि हा 2% किंवा 2% झाला तर आपण 200 रुपयाच्या कर्जाची मागणी करू. व्याजाचा दर हा वाढला 3% तर आपण केवळ 100 रुपयाचंच कर्ज घेऊ. याचा अर्थ या ठिकाणी व्याजाचा दर हा वाढत आहे आणि कर्जाची रक्कम किंवा कर्जाचा जो पुरवठा आहे आपण तो कमी कमी घेत आहे. ज्या ठिकाणी व्याजाचा दर जर आपण कमी केला तर मात्र कर्जाची रक्कम या ठिकाणी वाढत जाणार, ज्याला आपण व्यस्त संबंध असं म्हणतो. आणि म्हणून जीडीपी वृद्धी दर व बेरोजगारी यामध्ये व्यस्त संबंध असतो असं कोण सांगितलं? ओकू यांनी सांगितलेलं आहे. फिलिप्स वक्ररेषा या संदर्भात सुद्धा व्यस्त संबंध आहे. फिलिप्सच्या मते भाववाढ व बेरोजगारी यामध्ये व्यस्त संबंध असतो. जेवढी भाववाढ जास्त तेवढी बेरोजगारी कमी. म्हणजे भाववाढ जर जास्त असेल तर बेरोजगारी या ठिकाणी काय होणार? कमी होणार बेरोजगारी. आणि म्हणून मित्रांनो तुम्ही सांकेतिक भाषेमध्ये लक्षात ठेवा. भाववाढीचा एरो आपण वर दाखवला म्हणजे जास्त, बेरोजगारीचा एरो आपण खाली दाखवला म्हणजे कमी. म्हणजे जेवढी भाववाढ वाढत जाणार तेवढी बेरोजगारी कमी होणार. कोणता संबंध? व्यस्त संबंध. या उलट जर आपण भाववाढ ही कमी झाली तर मात्र या ठिकाणी बेरोजगारीचा दर काय होतो? वाढत जातो. म्हणजे भाववाढ आणि बेरोजगारी यामध्ये व्यस्त संबंध आहे असं कोण सांगितलं? फिलिप्स यांनी वक्ररेषेच्या द्वारे हे सांगितलेलं आहे. तर असे दोन नियम किंवा दोन बाबी आपल्याला या ठिकाणी बेरोजगारी संदर्भात स्पष्ट होतात. बेरोजगारीच्या प्रकारामध्ये आपण हंगामी बेरोजगारी हा पहिला प्रकार पाहू. आता हंगामी बेरोजगार म्हणजे काय? तर वर्षातून काही दिवस काम मिळणे व वर्षातून काही दिवस काम न मिळणे या स्थितीला किंवा या परिस्थितीला हंगामी बेरोजगारी आपण असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हंगामीने हाताला काम मिळणे, हंगाम संपणे, काम संपणे, ज्याला आपण हंगामी बेरोजगारी असं म्हणतो. उदाहरण जर द्यायचं झाल्यास शेतमजुरांना पेरणीच्या काळात आणि कापणीच्या काळात काम मिळते, बाकीच्या काळात त्यांना काम मिळत नाही, त्याला आपण हंगामी बेरोजगारी असं म्हणतो. ज्यूस सेंटर यांना सुद्धा हंगामामध्ये काम मिळते. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये ज्यूस सेंटर चांगल्या प्रकारे चालतात, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ज्यूस सेंटर हे नगण्य चालतात किंवा चालतच नाही आणि म्हणून हंगाम आला की त्यांना काम मिळते. बँड पार्टीवर लोक ज्यांना हंगामामध्ये काम मिळते, हंगाम संपल्यानंतर काम संपते. उलन फॅक्टऱ्या ज्यांना हिवाळ्यामध्ये काम मिळते, उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये काम मिळत नाही. अशा अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला हंगामी बेरोजगारी संदर्भात देता येईल. ऊसतोड कामगार ज्यांना काही कालावधीसाठी काम मिळते, वर्षभर काम मिळत नाही, म्हणून हंगाम येणे हाताला काम येणे किंवा हाताला काम लागणे, हंगाम संपणे, काम संपणे, ज्याला आपण हंगामी बेरोजगारी असं आपण म्हणतो. त्यानंतरचा प्रकार आहे प्रच्छन्न बेरोजगारी, ज्याला आपण छुपी बेरोजगारी, अदृश्य बेरोजगारी असं आपण म्हणतो. प्रच्छन्न, छुपी किंवा अदृश्य बेरोजगारी असं आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी अतिरिक्त श्रमिकांची सीमांत उत्पादकता ही शून्य असणे, अतिरिक्त श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असणे, यावर आयोगाने बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. अतिरिक्त श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असणे, ज्याला आपण प्रच्छन्न, छुपी किंवा अदृश्य बेरोजगारी असं आपण म्हणतो. मग आता उदाहरण घ्यायचं झाल्यास या ठिकाणी उदाहरणार्थ शेती ही 10 एकर आहे, मजूर हे 15 आहेत आणि उत्पादन हे 50 क्विंटल आहे. गृहीत पकडू आपण. शेती 10 एकर, मजूर 20, उत्पादन 50. मग आता या ठिकाणी शेतीमध्ये काही बदल नाही, मजुरांमध्ये बदल झालेला आहे, उत्पादनात काही बदल नाही. मग मजुरांमध्ये किती बदल झाला? 5चा बदल आहे. म्हणजे 5 अतिरिक्त श्रमिक कामावर लावून सुद्धा उत्पन्नात कुठलाही बदल पडलेला नाही.
म्हणजे या 5 अतिरिक्त श्रमिकांची सीमांत उत्पादकता 0 असणे. म्हणजे हे 5 कामगार किंवा 5 मजूर शेतावर काम करण्यासाठी लावल्यानंतर जर या 50 मध्ये भर पडत असेल, उदाहरणार्थ या 50 मध्ये 2 ची भर पडली आणि 52 झाली, तर याचा अर्थ 5 अतिरिक्त श्रमिकांची सीमांत उत्पादकता 2 आहे. पण या ठिकाणी 50 आणि 50 म्हणजे अतिरिक्त श्रमिकांची उत्पादन क्षमता 0 आहे आणि म्हणून याला आपण म्हणायचं अतिरिक्त श्रमिकांची उत्पादकता 0 असणे, ज्याला आपण प्रच्छन्न, छुपी किंवा अदृश्य बेरोजगारी असं आपण या ठिकाणी म्हणतो. त्यानंतरचा प्रकार बघू आपण तांत्रिक बेरोजगारी. आता तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय? तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे जी बेरोजगारी होते त्याला आपण तांत्रिक बेरोजगारी म्हणतो. तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे जी बेरोजगारी होते त्याला आपण तांत्रिक बेरोजगारी म्हणतो. बघा आता अलीकडच्या काळात बऱ्याच अंशी भरपूर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सिक्युरिटी गार्डची काही अंशी कमतरता भासत नाही, कारण सीसीटीव्ही कॅमेरे हे एक तंत्र आहे, एक यंत्र आहे. अशा प्रकारे आपल्याला तांत्रिक बेरोजगारी पाहायला मिळते. चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? कशा माहिती आपण चक्रीय बेरोजगारी? तर तेजीची अवस्था संपल्यानंतर प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला किंवा परिस्थितीला चक्रीय बेरोजगारी असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस तेजी असते, आता तेजी म्हणजे काय? तर तेजी म्हणजे उत्पादन जास्त, पैशाचा पुरवठा जास्त, वस्तू आणि सेवांना मागणी जास्त, याला आपण तेजी असं म्हणतो. आणि मग ही अवस्था असताना उत्पादन जास्त प्रमाणात केले जाते, त्याला मागणी पण असते, किमती पण वाढतात. पण तेजीची अवस्था संपल्यानंतर प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला आपण चक्रीय बेरोजगारी असं म्हणतो. तेजीची अवस्था संपल्यानंतर प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला आपण चक्रीय बेरोजगारी असं म्हणतो. हे बघा, आता या ठिकाणी ही जी अवस्था आहे आपली ही मंदीची आहे. मंदीतून आपण कुठे जातो? पुनर्जीवन. मंदी, पुनर्जीवन, तेजी आणि घसरण या 4 प्रकारच्या अवस्था आहेत. मंदी, पुनर्जीवन, तेजी आणि घसरण. मग तेजीची अवस्था संपली म्हणजे घसरण होणार आणि घसरणी शेवटची अवस्था म्हणजे काय? मंदी होणार. आणि मंदीमध्ये मग या ठिकाणी बेरोजगारी वाढत असते, कारण तेजी असताना लोकांना कामावर घेतले जात असते, मंदी असताना मात्र लोकांना कामावून काढून टाकले जाते. आणि म्हणून तेजीची अवस्था संपल्यानंतर प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला आपण चक्रीय बेरोजगारी असं आपण म्हणतो. बेरोजगारीचे प्रकार ज्यामध्ये आपण आता पुढील प्रकार बघणार आहोत. सुशिक्षित बेरोजगारी. व्यक्तीने शिक्षण घेतलेलं आहे, त्या शिक्षणानुसार नोकरी, जॉब किंवा वर्क जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती बेरोजगार राहते, ज्याला आपण सुशिक्षित बेरोजगार असं म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने MA BEd केलेला आहे, पण जोपर्यंत तो कनिष्ठ अधिव्याख्याता किंवा ज्युनियर लेक्चर होत नाही तोपर्यंत सुशिक्षित बेरोजगार म्हणून ती व्यक्ती ओळखल्या जाते, ज्याला आपण सुशिक्षित बेरोजगार असं म्हणतो. किंवा व्यक्तीने शिक्षण घेऊन सोडून दिलेलं आहे, मात्र तो नोकरीच्या शोधात आहे किंवा वर्कच्या शोधात आहे किंवा रोजगाराच्या शोधात आहे, म्हणजे जोपर्यंत त्याला रोजगार मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती सुशिक्षित बेरोजगार म्हणून ओळखल्या जाते. संघर्षणात्मक किंवा घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय? कच्च्या मालाची टंचाई, वीज कपात, वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा इत्यादी कारणांमुळे कामावरचा रोजगार खाऊन टाकला जातो आणि त्या रोजगाराला किंवा त्या व्यक्तींना जोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी काम मिळत नाही किंवा रोजगार मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती संघर्ष किंवा घर्षण करत राहत असते. म्हणून त्याला आपण संघर्षणात्मक किंवा घर्षणात्मक बेरोजगारी असं आपण या ठिकाणी म्हणतो. संघर्षात्मक किंवा घर्षणात्मक बेरोजगारी असं आपण त्यांना म्हणू शकतो. ग्रामीण बेरोजगारी. ग्रामीण बेरोजगारीसाठी एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे शेती क्षेत्र. शेती क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र म्हणून आपण शेती क्षेत्र. म्हणजे ग्रामीण बेरोजगारीचं सर्वात महत्वाचं काम आहे शेती क्षेत्र आणि शेती क्षेत्रामुळे अनेक लोक बेरोजगार होत असतात, त्याला आपण ग्रामीण बेरोजगारी असं म्हणतो. आणि त्याच पद्धतीनं नागरी बेरोजगारी, त्यासाठी सुद्धा एकच शब्द लक्षात ठेवायचा आणि तो म्हणजे उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्र म्हणजे ग्रामीण भागातील बेरोजगारी शेती क्षेत्रामुळे, कृषी क्षेत्रामुळे आणि नागरी बेरोजगारी उद्योग क्षेत्रामुळे निर्माण होते. तर अशा प्रकारे बेरोजगारीचे 8 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. या ठिकाणी आपण पहिला प्रकार पाहिला हंगामी बेरोजगारी, दुसरा प्रकार पाहिला आपण छुपी प्रच्छन्न बेरोजगारी, तिसरा प्रकार पाहिला आपण तांत्रिक बेरोजगारी,
चौथा प्रकार पाहिला आपण चक्रीय बेरोजगारी, पाचवा प्रकार सुशिक्षित बेरोजगारी, सहावा प्रकार संघर्षणात्मक किंवा घर्षणात्मक बेरोजगारी, सातवा प्रकार आपण ग्रामीण बेरोजगारी, तर आठवा प्रकार नागरी बेरोजगारी। तर अशा प्रकारे आपण रोजगार आणि बेरोजगार याच्या पहिल्या भागामध्ये काय काय आढावा घेतलेला आहे, तर तो आपण एक मिनिटात बघून घेऊ। तर बघा, या ठिकाणी पहिल्यांदा आपण बेरोजगारीची व्याख्याच्या नंतर आपण बेरोजगारीचा दर, त्यानंतर LFPR, नंतर WPR, हे तीन प्रकारचे दर किंवा तीन प्रकारच्या कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत त्या ठिकाणी। नंतर आपण बेरोजगारीच्या कन्सेप्ट किंवा संकल्पना पाहिल्या, अनैच्छिक बेरोजगारी, ऐच्छिक बेरोजगारी, न्यून बेरोजगारी, हाही प्रकार आपण इथं पाहिला। नंतर कामगारांचे दोन प्रकार, ज्यामध्ये सीमांतिक कामगार, मुख्यतः कामगार याचाही आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। नंतर आपण ओकूचा नियम आणि फिलिप्स वक्रेषा हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर बेरोजगारीचे प्रकार, 8 प्रकार, हे सुद्धा आपण भाग 1 मध्ये या ठिकाणी पाहिलेले आहे।